right? You will get the repeat action as well as longer duration of action. So we can say हा तुमचा या ठिकाणी सस्टेन रिलीज पण दाखवू शकतो. यस, ओके. सो इथंपर्यंत सगळे बीट्स या ठिकाणी क्लिअर करून घ्या, राईट. आता मला सांगा, सो असं आपण करू शकतो या ठिकाणी हे जे टॅबलेट आहे, सो वी वॉन्ट द इफेक्ट. सो 2 टाईप ऑफ इफेक्ट आपण बघू शकतो. या ठिकाणी हा 2 लेअरचा टॅबलेट आहे. सो पहिला लेअर ब्रेक होण्यासाठी वी रिक्वायर्ड 2 आवर्स. पहिल्या लेअरच्या इरोजनसाठी लागले 2 तास आणि दुसरा लेअर इरोजन होत असताना ड्रग आला इंटेस्टाईन मध्ये. असं होऊ शकतं, कळतंय? असं होऊ शकतं. सो मग आपण पॉलिमरिक अप्रोचेस कसे यूज करणार की पहिला लेअर हा ऍसिडिक मध्ये ब्रेक झाला पाहिजे आणि दुसरा लेअर जो आहे हा बेसिक मध्ये ब्रेक झाला पाहिजे. सो व्हॉट इज दिस? सो दिस थेरपी इज कॉल्ड ॲज pH डिपेंडंट, यस, pH डिपेंडंट फॉर्म्युलेशन. सो याची जे रिलीज असतो, याची जी ऍक्टिव्हिटी असते ही कशी असते सांगा मला? pH डिपेंडंट ऍक्टिव्हिटी या ठिकाणी असते. ओके. सो इथंपर्यंत आपण बघत आहोत, सगळे बीट्स या ठिकाणी आपण क्लिअर करत आहोत, राईट. सो पुढे या, नेक्स्ट बीट लिहून घ्या. सो दॅट इज कॉल्ड बक्कल टॅबलेट, राईट. सो बक्कल टॅबलेट ॲज वेल ॲज सबलिंग्युअल टॅबलेट. सो या बक्कल आणि सबलिंग्युअल टॅबलेट्स बद्दल आपण लिहू शकतो. सो बक्कल टॅबलेट अँड सबलिंग्युअल टॅबलेट मध्ये काय फरक असतो? सो या ठिकाणी फरक असतो पोझिशनसाठी. यस, आपण हे ऑलरेडी बघितलेलं आहे पोझिशन. सो बक्कल टॅबलेट हे इन बिटवीन द गम्स अँड चिक्सच्या मध्ये ठेवतोय, सबलिंग्युअल टॅबलेट बिलो द टंग ठेवतोय. सो या ठिकाणी या दोन्ही टॅबलेटनी अवॉइड काय होतंय? फर्स्ट पास मेटाबॉलिझम या ठिकाणी अवॉइड होतंय. सोबत या ठिकाणी तुम्हाला सिस्टमॅटिक किंवा सिस्टेमिक इफेक्ट, सो ॲज वेल ॲज यू विल गेट द लोकल इफेक्ट, दोन्ही इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात, राईट. सो पुढे या, नेक्स्ट वन, पुढचा बीट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो व्हॉट आर द एक्सिपिएंट्स विच इज ॲप्लिकेबल इन दिस सबलिंग्युअल टॅबलेट और बक्कल टॅबलेट? सो एक्सिपिएंट इट शुड बी इज कॉल्ड ॲज राईट ब्लाइंड एक्सिपिएंट. लक्षात घ्या. सो इथंपर्यंत सगळ्यांनी पॉईंट्स क्लिअर करून घ्या. व्हॉट इज दिस? सो ब्लाइंड एक्सिपिएंट. सो नॉट ब्लाइंड, सो दॅट इज कॉल्ड ब्लँड, BALD, राईट, BLAND, ब्लँड एक्सिपिएंट्स. सो व्हॉट इज दिस ब्लँड एक्सिपिएंट? सांगा मला, हे कोणत्या प्रकारचे एक्सिपिएंट आहेत? सो हे असे एक्सिपिएंट आहेत, दे शुड नॉट, राईट. सो दे शुड नॉट, राईट. सो लक्षात घ्या, दे शुड नॉट स्टिम्युलेट द, यस, सो दे शुड नॉट स्टिम्युलेट द salivary secretion. So they should not stimulate the salivary secretion. ओके. सो इथंपर्यंत सगळ्यांनी पॉईंट्स क्लिअर करून घ्या, राईट. सो हे झाला बक्कल टॅबलेट बद्दलचा. सो याच्यासोबत या ठिकाणी तुमची एक इम्पॉर्टंट टॅबलेट आहे, दॅट इज कॉल्ड चेवेबल टॅबलेट. सो आपण याच्याबद्दल पण बोलणार आहोत. चेवेबल टॅबलेट ही काय आहे, याचा यूज कुठं आहे, राईट. सो प्रत्येक बीट आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचे आहेत. सो लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुमचा जो मेनली एक एक्सिपिएंट आहे, सो दॅट इज कॉल्ड, राईट, सो मॅनिटॉल, राईट. त्याच्याबद्दल पण आपण या ठिकाणी बघू. सो चेवेबल टॅबलेटचा पहिला इंटरॅक्शन, पहिला पॉईंट आहे, सो इट डू नॉट कंटेन, इट डू नॉट कंटेन, या ठिकाणी काय नसतं? सो डिसइंटिग्रंट यामध्ये नसतो. सो डिसइंटिग्रंट यामध्ये अब्सेंट असतो, राईट. सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. ओके. सो ही टॅबलेट डिझॉल्युशनसाठी नसते, ही टॅबलेट चेवेबलसाठी असते, चेव. सो डू नॉट डिझॉल्व, चेव केली जाते या टॅबलेटला, राईट. सो यामध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एक्सिपिएंट आहे जीपॅट, राईट. सो 2000, यस, जीपॅट 2021चा क्वेश्चन आहे. सो या ठिकाणी जो एक्सिपिएंट आहे मोस्ट कॉमनली ॲप्लिकेबल, दॅट इज कॉल्ड मॅनिटॉल, राईट. सो मॅनिटॉल हा जो आहे, सो इट इज द आयसोमर ऑफ द सॉर्बिटॉल. लक्षात ठेवा. सो हा काय आहे? सो हा आयसोमर आहे तुमच्या सॉर्बिटॉलचा. सो हा ऑप्टिकल आयसोमर आहे तुमच्या सॉर्बिटॉलचा. सो मॅनिटॉल रिस्पॉन्सिबल फॉर द निगेटिव्ह हीट सॉल्वेशन, यस.
सो तुम्हाला माहित आहे मेंटॉस चेविंगम आपण म्हणतो त्याला मेंटॉन्स. सो त्या मेंटॉस चेविंगम मध्ये सो विल गेट सम हीट फील राईट. सो निगेटिव्ह कुलिंग इफेक्ट, सो कुलिंग इफेक्ट तुम्हाला मिळतो. सो दॅट कुलिंग इफेक्ट इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह हीट सॉल्वेशन राईट. सो एक तुम्हाला निगेटिव्ह हीट सॉल्वेशन मिळतं. सो इट इज ड्यू टू, सो या ठिकाणी सो इट्स स्लो सोल्युबिलिटीमुळे हा तुम्हाला इफेक्ट या ठिकाणी मिळतोय. सोबत सोबत यू विल गेट द सो प्लेझंट फील इन माउथ. यस यस, प्लेझंट फिलिंग या ठिकाणी तुम्हाला मिळते तुमच्या माउथमध्ये. सो हा मॅनिटॉल याचा एक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट डिसएडव्हान्टेज आहे, सांगा मला. सो या ठिकाणी सो हा सगळ्यात यस याचा एक ॲडव्हान्टेज पण आपण बघू. सो मॅनिटॉल हा नॉन हायग्रोस्कोपिक इन नेचरचा आहे. सो नॉन हायग्रोस्कोपिक असेल तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो लेस मॉइश्चर कंटेंट. सो मॉइश्चर सेन्सिटिव्ह म्हणा, नॉट कंटेंट. हा कसा आहे, लेस मॉइश्चर सेन्सिटिव्ह आहे. सो नॉन हायग्रोस्कोपिक आहे तर मॉइश्चर सेन्सेशन खूप कमी असेल. बट सो मॅनिटॉल हॅव्हिंग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ड्रॉबॅक. सो मॅनिटॉल हॅव्हिंग द पुअर फ्लो प्रॉपर्टी. What is this? Whenever the mannitol, yes, समजते का मॅनिटॉलला काय आहे सांगा मला. सो इट इज हॅव्हिंग द लेस फ्लो प्रॉपर्टी. सो whenever you are using the mannitol in the chewable tablet, so we have to add the more concentration of gliadin. Yes, लिहून घ्या. हे सगळे बीट्स तुमच्यापर्यंत आले पाहिजेत. सगळे पॉइंट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत. टॅबलेट ओके. सो टॅबलेटचा या ठिकाणी फीवर आला पाहिजे आता. ओके. सो एव्हरीथिंग इट इज अप टू यू. सो सगळ्या बीट्सला क्लिअर करत पुढे जायचं आहोत आपण. सो कुठलाही पार्ट या ठिकाणी मिस न करता आपण पुढे जाणार आहोत आणि हे सगळे पॉइंट्स तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. सो अदरवाईज सो तुम्हाला या ठिकाणी जास्त वेळ लागेल टॅबलेट टॉपिक रीड करण्यासाठी. ओके. सो चेवेबल टॅबलेट. सो या चेवेबल टॅबलेटमध्ये आपण सांगतोय की हे चेवेबल टॅबलेट काय आहे. सो दिस टॅबलेट इज ॲप्लिकेबल फॉर द इंटेंडेड टू चेव इन द माउथ. सो प्रायर टू सॉल्विंग असं तुम्ही म्हणू शकता. ही चेवेबल टॅबलेट हे काय आहे. सो इट इज इंटेंडेड राईट, इंटेंडेड टू द राईट टू बी चेव्ड. ओके. सो ही चावली पाहिजे in mouth right. so prior to yes swallow. so solving किंवा गिळून घेण्याआधी ही टॅबलेट चावली पाहिजे राईट. सो या ठिकाणी हे सगळ्यांनी पॉइंट्स क्लिअर करून घ्या. सो ही टॅबलेट याच्यासाठी नाही आहे की तुम्ही त्याला सॉल्व करून घ्याल. सो ही टॅबलेट फक्त याच्यासाठी आहे की तुम्हाला या ठिकाणी चेव करायचं आहे. सो यस, सो या ठिकाणी ही टॅबलेट मोर सुटेबली कुणांसाठी आहे. सो ही टॅबलेट आहे मोर सुटेबली या ठिकाणी इन्फंटसाठी ॲज वेल ॲज या ठिकाणी ही टॅबलेट आहे तुमच्या चिल्ड्रनसाठी, जे की सगळ्यात जास्त अनएक्सेप्टेबल असतात टॅबलेटसाठी. ओके. सो या टॅबलेटमध्ये राईट सो जो तुमचा जो सगळ्यात कॉमन आहे. सो याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तुमचा टेस्ट आणि ओडर. ओके. सो टेस्ट अँड ओडर विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जो या ठिकाणी आपण मॉडिफाय करतो टू गेट द ॲक्सेप्टेबल टेस्ट अँड ॲक्सेप्टेबल ओडर. ओके. सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या राईट. सो इथंपर्यंत आपण आलेलो आहोत राईट. सो कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला असं आपण हे काही कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर करून म्हणजे असं मिसअंडरस्टँड होत नाही आहे. ओके. चला. सो नेक्स्ट वन आहे पुढचा टॅबलेटचा प्रकार, ज्या टॅबलेटमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. सो दॅट इज कॉल्ड शुगर कोटेड अँड चॉकलेट कोटेड टॅबलेट. So next way, sugar coated tablet as well as so chocolate coated tablet. Yes. So what is this tablet? तुम्हाला माहिती आहे शुगर कोटिंगच्या प्रोसेसेस असतात. यस, कधी ऐकले शुगर कोटिंगच्या प्रोसेसेस? किती प्रोसेस असतात मला सांगा. आणि आय थिंक लास्ट इयर जीपॅट 2021 याच्यावर क्वेश्चन आहे राईट. जीपॅट 2021 शुगर कोटिंग. यस. सो डेफिनेटली या शुगर कोटिंगच्या जवळपास 5 प्रोसेस असतात. सगळ्यात इम्पॉर्टंट ही शुगर कोटिंग का केली जाते सांगा मला. शुगर कोटिंग यासाठी बघा जीपॅट 2021 मी सांगितलं तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन होता.
राईट. सो शुगर कोटिंग का केली जाते? टू अवॉइड द इरेग्युलर सरफेस ऑफ द टॅबलेट. सेकंड वन, टू अवॉइड द पेनिट्रेशन ऑफ द मॉइश्चर कंटेंट. यस, टू अवॉइड द बिटर टेस्ट. हे पण क्लिअर करून घ्या. सो मला सांगा, या ठिकाणी आपण हे जे शुगर कोटिंग करत असतो, या शुगर कोटिंग मध्ये सो तुम्हाला माहिती आहे, आज कम्पेअर टू फिल्म कोटिंग, आज कम्पेअर टू एंटरिक कोटेड, सो शुगर कोटिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द इंक्रीजिंग द वेट ऑफ द टॅबलेट बाय 50 to 52%. हे समजून घ्या. इनिशियली बिफोर द शुगर कोटिंग द वेट ऑफ द टॅबलेट, सो जे या ठिकाणी तुमचं 100 mg असेल, सो आफ्टर कोटिंग या ठिकाणी वेट ऑफ द टॅबलेट इट इज 150 mg. बघा, सो या ठिकाणी आपण जे पॉइंट सांगतोय हे पॉइंट्स क्लिअर करून घ्या. सो या शुगर कोटिंग मध्ये लक्षात ठेवा, हे जे या ठिकाणी सो आपण या ठिकाणी काय करतोय, या शुगर कोटिंग मध्ये इन्क्रीज करतोय सो पेशंट कॉम्प्लायन्स. बघा, आपण काय इन्क्रीज करतोय? पेशंट कॉम्प्लायन्स. मेनली आणि मोस्टली इन्फंट्स असतील, आज वेल एज या ठिकाणी चिल्ड्रन्स असतील. सो यांना सुटेबली होण्यासाठी हा आपण या ठिकाणी वापरत आहोत. सो या ठिकाणी याच्यासाठी अजून काय आहे? सो याची ग्लोसीनेस वाढवण्यासाठी टॅबलेटची, सो इझी टू सॉल्व करण्यासाठी. यस, सो या सगळ्या गोष्टीला क्लिअर करून घ्या. सो युनिट डोसेस फॉर्म या ठिकाणी टाकण्यासाठी. राईट. सो अजून कुठला पार्ट आहे याच्यामध्ये? राईट. सो या ठिकाणी आपण काय करू शकतो? सो इनकॉम्पॅटेबल जे तुमचे जे काही इन्ग्रेडियंट आहेत, सो इनकॉम्पॅटेबल इन्ग्रेडियंट्स सो बिटवीन द सो कोटिंग अँड कोर मध्ये हे देऊ शकतो, सेपरेशन करून देऊ शकतो. राईट. सो ज्या फॅक्टनी ही टॅबलेट या ठिकाणी यूज केली गेलेली आहे, शुगर कोटिंग टॅबलेट. सो जनरली या शुगर कोटिंग टॅबलेटमध्ये राईट, सो तुमचे मल्टीविटामिन्स वगैरे या ठिकाणी ॲड केले जातात. एक्झाम्पलमध्ये लिहून घ्या. सो मल्टीविटामिन्स टॅबलेट सो अंडर द शुगर कोटेड मोस्ट फॉर्म. सो मिनरल कॉम्बिनेशन्स किंवा मिनरल टॅबलेट जे आहेत, सो हे पण या ठिकाणी इथं असतात. ओके. सो या ठिकाणी हे जे टॅबलेट आहे, ही टॅबलेट सो खूप जास्त या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की प्रोसेस याची घेते आणि याचे जे प्रोसेसिंग आहेत, सो सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट स्टेप आहे दॅट इज कॉल्ड सील कोट. आणि याचे अप्रोचेस आहेत बरं का, हे स्टेप्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि या ठिकाणी या स्टेपचे प्रत्येकाचे वेगवेगळे आयडियल अप्रोचेस आहेत. सील कोटिंग फॉर व्हॉट? टू अवॉइड द पेनिट्रेशन. बघा, हे तुम्हाला विचारलं जातं. राईट. सो सेकंड वन आहे, याचं आपण डिटेलमध्ये जाणार आहोत, लिहून घेऊ नका, फक्त तुम्ही एवढंच लिहून घ्या या ठिकाणी. सो स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द शुगर कोटिंग असंच फक्त ऍड करा. यस. याच्यामध्ये पहिली स्टेप आहे दॅट इज कॉल्ड सील कोटिंग. सेकंड स्टेप आहे दॅट इज कॉल्ड सब कोटिंग. सो इथपर्यंत या ठिकाणी ऍड करून घ्या. सो शुगर कोट झाला, सेकंड वन झाला या ठिकाणी तुमचा सेकंड कोटिंग. सो दिस इज कॉल्ड पहिला सील कोट टू अवॉइड द मॉइश्चर कंटेंट. सो त्याच्यामधून आपण काय करू शकतो तुम्हाला माहिती आहे. सो मॉइश्चर कंटेंट जे आहे तुमच्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन मधला, लक्षात घ्या, या ॲटमॉस्फेरिक कंडिशन मधला मॉइश्चर कंटेंट आपण या ठिकाणी पास करू देत नाहीत. म्हणजे काय की एखादा कंपाऊंड आहे जो या ठिकाणी हायग्रोस्कोपिक आहे. सो हायग्रोस्कोपिक आहे म्हणजे कोण आहे? हा तुमचा या ठिकाणी अनहायड्रस आहे. अनहायड्रस आहे म्हणजे कोण आहे की त्याच्या इंटरनल लॅटिक्स मध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी वॉटरचा मॉइटी प्रेझेंट नाही आहे. बट वेनेवर इट इज कमिंग टू द प्रोसेसिंग पॅरामीटर्स द वॉटर टेकन बाय दिस कंपाऊंड, आणि जर हे वॉटर टेकन केलं आणि एक मॉइटी घेतला तर दिस अनहायड्रेस कंपाऊंड इट इज गोइंग टू कन्वर्ट इन टू द मोनोहायड्रेट. आणि इफ यू सी द solubility chart, so anhydrous compound having the right more solubility as compared to the hydrate. हायड्रेट मध्ये मोनोहायड्रेट, डायहायड्रेट, ट्रायहायड्रेट हे आपण कुठे शिकलोय? लास्ट लेक्चर मध्ये. आहे की क्लिअर? क्वेश्चन कुणीही विचारू द्या हो तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये पुढच्या 30 वर्षामध्ये. राईट. पॉलिमॉर्फिझम विचारू द्या, पार्टिशन कोएफिशियंट विचारू द्या, लॉग पी विचारू द्या, कुठलाही क्वेश्चन ॲटलिस्ट आउट ऑफ 10 क्वेश्चन, सो यू आर सुटेबल कॅन्डिडेट टू आन्सर फॉर 8 क्वेश्चन. एवढी श्युअरिटी. आणि ठीक आहे, ते फक्त कोलाजी विचारतील का? नाही विचारणार. सुटिक्स विचारू द्या, बायोके विचारू द्या, मायक्रो विचारू द्या. राईट. सो यस,
राईट. सो लक्षात घ्या या ठिकाणी. सो इवन तुमच्या लॅकमनवाल्यांनी विचारलं, लॅकमन लिबरमननी, तरी तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी तुम्ही सांगू शकता. ओके, लक्षात ठेवा. सो एव्हरीथिंग इट इज अप टू यू. घेत चला. नॉलेज हे खूप जास्त ब्रह्मांड पडलेलं आहे या जगामध्ये. ओके, पण नॉलेजेबल असणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो व्हेरी इम्पॉर्टंट डिफरन्शिएशन गिवन बाय द गेस्ट स्पीकर. द जीपॅट एक्झाम या ठिकाणी इट विल चेक युअर नॉलेज अँड नायपर एक्झामिनेशन इट विल चेक युअर टाइम मॅनेजमेंट. हे दिलेलं आहे तुमच्या गेस्ट स्पीकरने, लास्ट गेस्ट स्पीकर. सो फर्स्ट process that is called seal coat, second process so that is called sub coat, so third process, so that process is called as a syrup coating. so तिसरी प्रोसेस आहे या ठिकाणी सिरप कोटिंग, आणि या ठिकाणी या प्रोसेस नंतर असते या प्रोसेसला सेकंड नेम आहे दॅट इज कॉल्ड कलर ऍडिंग किंवा कलर कोटिंग म्हणू शकता तुम्ही. यस, या प्रोसेसमध्ये आपण या ठिकाणी कलर वगैरे ऍड करतो. आणि लास्ट प्रोसेस आहे, सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ पॉलिशिंग. राईट. सो एवढ्या प्रोसेसनी तुमची या ठिकाणी काय बनवली जाते, सो तुमची शुगर कोटची टॅबलेट बनवली जाते. कोण असतं टॅबलेटसाठी, कोण आहे, याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहेत, हे नंतरचा पार्ट आहे. सध्याचा पार्ट फक्त एवढाच आहे की आपण सध्या डिस्क्रिप्टिव्ह मॅनरनी जात आहोत. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ टॅबलेट. ओके, सो या ठिकाणी या टॅबलेट्सचं वेट वाढतं, हा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे. ओके, सो 50% वेट या ठिकाणी तुमचं वाढत चालतं. राईट. चला पुढे या. सो नेक्स्ट आहे, सो दॅट इज कॉल्ड फिल्म कोटेड टॅबलेट. सो याच्यामध्ये काही स्पेसिफिक नाही आहे स्टडी करण्यासारखं. राईट. सो फिल्म कोटेड ही अल्टरनेटिव्ह प्रोसेस आहे. सो ज्या कोटिंगमध्ये फिल्म पॉलिमर या ठिकाणी यूज करू शकतो आपण, आणि ते फिल्म पॉलिमर्स यूज करून हे फिल्म कोटिंग या ठिकाणी आपण करू शकतो. ओके, सो देर इज नो नथिंग. याच्यामध्ये काही जास्त ट्रिकी पॉईंट्स नाही आहेत जे तुम्हाला या ठिकाणी त्रास देतील. सो डिले रिलीज टॅबलेट पण या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेली आहे. सो सेल्युलोज ॲसिटेट थॅलेट, पॉलिव्हिनाइल ॲसिटेट थॅलेट, हे पुढे तुम्हाला एंटरिक कोटेड टॅबलेटच्या अंडरमध्ये हे सगळे पॉईंट्स येणार आहेत. ओके, सो तिथंपर्यंत काही अडचण नाही आहे. ओके, सो चलो लेट्स बिगिन विथ द, सो पुढचा जो पार्ट आहे, सो सबलिंग्युअल टॅबलेट, आणि या ठिकाणी आपण बघितलेले आहे बक्कल टॅबलेट, त्याचे पण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलेले आहेत. सो कोणते एक्सिपियंट असतात, कशासाठी या ठिकाणी याला कंबाईन केली जाते, सो त्याचा टाइम ऑफ पिरियड हा पण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला असेल. सो या ठिकाणी लिहून घ्या. सो या ठिकाणी सबलिंग्युअल टॅबलेटचा जो काही आहे टाइम पिरियड, सो हा टाइम पिरियड आहे या ठिकाणी. सो एखादी टॅबलेट तरी बक्कल टॅबलेट बद्दल लिहून घ्या. सबलिंग्युअलचा तर तुम्हाला माहीतच आहे. सो हा 3 ते 4 मिनिटामध्ये हा तुमचा सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातो. सो बक्कल टॅबलेटचं या ठिकाणी 15 ते 30 मिनिट या ठिकाणी ॲड करा. सो डिसइंटिग्रेशन टाईम. ओके, सो इथंपर्यंत हे सगळे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. ओके, सो लोजेंजस. चलो पुढे या. सो नेक्स्ट जो बीट आहे आपला, या बीटमध्ये बाकीचे जे छोटे मोठे टॅबलेट्स आहेत, सो हे छोटे मोठे टॅबलेट्स या ठिकाणी आपण क्लिअर करू. जस्ट 1 मिनिट. ओके, सो टाइप्स ऑफ टॅबलेटमध्ये आपण ह्या बीटकडे जात आहोत. चलो, सो नेक्स्ट हेडिंग टाका, दॅट इज कॉल्ड सो स्ट्रोचेस अँड लोजेंजस. सो याच्याबद्दल थोडक्यात लिहून घ्या, सो जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. यस, सो याच्याबद्दल ॲड करून घ्या. यस, डायबिटीज पेशंटला ही टॅबलेट देऊ शकतो का, शुगर कोटेड देऊ शकत नाही. राईट. सो लक्षात घ्या. सो नॉन शुगरचे जर एखादे पॉलिमर असतील तरच आपण त्या ठिकाणी देऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये जे डायल्युएंट्स असतात ते डायल्युएंटमध्ये असे डायल्युएंट असतात. सो दॅट इज कॉल्ड न्यू टॅब. कधी ऐकले का न्यू टॅब? सो दॅट इज डायपॅक, हे सेलू टॅब, हे कधी ऐकलेत? सो दीज आर द शुगर बेस्ड डायल्युएंट्स. जे डायल्युएंट्स त्याच्यामध्ये दिले जातात शुगर कोटिंगमध्ये, त्याच्यामुळे हे शुगर पेशंटला हे दिले जात नाहीत. सो लक्षात घ्या. आता आपण बघत आहोत या ठिकाणी ट्रोचेस आणि लोजेंजेस. सो याच्याबद्दल लिहून घ्या. सो हे काय एक्झर्ट करतात, सो दे एक्झर्ट द लोकल ॲक्शन. सो हे कुठल्या ॲक्शनसाठी असतात जनरली, सो लोकल ॲक्शन असते जे तुमच्या माउथमध्ये त्याच्यासाठी असतात. सो कॉमनली दिस टॅबलेट हे लोजेंजेस असतात या ठिकाणी तुमच्या थ्रोट इन्फेक्शनसाठी. ओके, कोणत्या इन्फेक्शनसाठी हे कॉमनली दिले जातात, थ्रोट इन्फेक्शनसाठी. ओके, सो लक्षात ठेवा, या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. राईट. सो हे जे टॅबलेट्स आहेत, सो हे टॅबलेट, सो इथं यांचं प्रॉपर्टीमध्ये लिहून घ्या. सो नॉट टू डिसइंटिग्रेट. यस, सो नॉट टू डिसइंटिग्रेट, यांच्यामध्ये हा डिसइंटिग्रेशन आपल्याला पाहिजे नाही आहे, बट स्लोली डिझॉल्व.
हे कसे झाले पाहिजेत, सो एकदाच डिसइंटिग्रेट नाही झाले पाहिजे, एकदा आणि त्याचं स्लोली डिझॉल्युशन झालं पाहिजे. सो हे पण पॉईंट्स याच्यामध्ये ॲड करून घ्या जे तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. सो लोजेंजेस सेकंड नेम, पुढचा पॉईंट लिहून घ्या. सो लोजेंजेस इज ऑल्सो कॉल्ड ॲज, यस, इज ऑल्सो कॉल्ड ॲज राईट पेस्टाइल्स, राईट. सो या ठिकाणी ह्या लोजेंजेसला सेकंड नेम आहे, दॅट इज कॉल्ड पेस्टाइल्स वेन एवर यू आर युझिंग ॲज अ कफ ड्रॉप. ओके, सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. हे लोजेंजेस हे कशाने बनलेले असतात, यांच्यामध्ये जो मेन बेस असतो हा असतो या ठिकाणी ड्रग, प्लस या ठिकाणी असते दॅट इज कॉल्ड हार्ड राईट कॅन्डी शुगर, यस, खडी साखर. सो हे याचा सगळ्यात मेन बेस आहे या लोजेंजेसचा. आणि द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ लोजेंजेस इम्पॉर्टंटली लिहून घ्या. सो इट इज मेड बाय द फ्युजन मेथड. सो फ्युजन मेथडनी हे लोजेंजेस या ठिकाणी बनवले जातात. ओके, सो इथंपर्यंत या ठिकाणी क्लिअर करून घ्या. सो ट्रॉचेस जो आहे, सो हा जो ट्रॉचेस आहे, सो इट इज मॅन्युफॅक्चर बाय कॉम्प्रेशन मेथड. सो हे कुठल्या मेथडनी मॅन्युफॅक्चर केलं जातं, कॉम्प्रेशन मेथडनी. ओके, सो इथंपर्यंत पॉईंट्स क्लिअर करून घ्या. आणि याचं जे आपण सांगितलं, इट शुड नॉट डिसइंटिग्रेट बट इट शुड डिझॉल्व. सो डिझॉल्युशनचा जो काही टाईम आहे राईट, इट शुड बी डिझॉल्व विदिन 30 मिनिट्स. सो 30 मिनिटामध्ये हे डिझॉल्व झाले पाहिजे, लिहून घ्या. सो इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. नेक्स्ट पुढचा जो पार्ट आहे लक्षात घ्या, लोजेंजेस आपण यामध्ये डिस्कस करत आहोत. सो बेसिकली आणि ॲडव्हान्सली आपण सगळेच बीट्स कव्हर करत पुढे चाललेलो आहोत. ओके, सो लोजेंजेसमध्ये आपण 30 मिनिटापर्यंतचा टाइम पिरियड या ठिकाणी दिलेला आहे. सो मोल्डिंग प्रोसेस, फ्युजन प्रोसेस, राईट. सो या ठिकाणी हे जे प्रोसेस आहे, सो दिस फ्युजन मेथड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ राईट. सो मोल्डिंग प्रोसेस, सो मोल्डिंग प्रोसेस पण यासाठी ॲप्लिकेबल आहे, फ्युजन प्रोसेस आहे किंवा मोल्डिंग प्रोसेस, राईट. चला पुढे या. सो नेक्स्ट वन आहे पुढचा बीट, सो दॅट इज कॉल्ड डेंटल कोन्स. सो डेंटल कोन्स बद्दल या ठिकाणी ॲड करा. सो डेंटल कोन्स जे आहेत, सो दिस आर द रिलेटिव्हली मायनर टॅबलेट. या टॅबलेटला आपण काय म्हणू शकतो, राईट. सो रिलेटिव्हली, सो दीज आर द मायनर टॅबलेट. सो खूप मायनर याचा यूज आहे या ठिकाणी. आणि या टॅबलेट कुठं ठेवल्या जातात, सो दिस टॅबलेट्स आर डिझाईन टू, यस, दिस टॅबलेट्स आर डिझाईन टू राईट प्लेस्ड, राईट. सो प्लेस्ड इन द राईट एम्प्टी सॉकेट, yes, empty sockets. So after the yes tooth extraction, हे कुठे ठेवले जातात, एम्प्टी सॉकेट मध्ये ठेवले जातात आफ्टर द टूथ एक्स्ट्रॅक्शन. सो लक्षात घ्या काय होत असतं युजली. सो ज्या वेळेला तुमचं टूथ एक्स्ट्रॅक्शन होतं, समजा हे तुमचं टीथ आहे आणि हे तुमचा कॅव्हिटी आहे. सो ज्यावेळेला हा काढला जातो अशा प्रकारचा हा तुमचा कॅव्हिटी इथं राहतो. आणि या कॅव्हिटीमध्ये सो जनरली या ठिकाणी काय होतं, सो दिस इज कॉल्ड मल्टिप्लिकेशन ऑफ यस बॅक्टेरियल ग्रोथ. अँड ह्या बॅक्टेरियल ग्रोथसाठी अजून एक याचा ॲडव्हान्टेज असतो. सो आफ्टर द टूथ एक्स्ट्रॅक्शन देर इज वन मेजर प्रॉब्लेम, सो दॅट इज कॉल्ड ब्लिडिंग. ओके, सो हा पण एक इम्पॉर्टंट ड्रॉबॅक आहे. सो आफ्टर द टूथ एक्स्ट्रॅक्शन यू विल गेट द कॉन्स्टंट ब्लिडिंग. आणि या ब्लिडिंगमध्ये आणि या मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरियामध्ये आपण काय यूज करू शकतो, सो हे ॲस्ट्रिंजंटच्या पण टॅबलेट असू शकतात आणि हे अँटीबॅक्टेरियलच्या पण टॅबलेट्स असू शकतात. यस, सो दिस आर द टॅबलेट्स, जे टॅबलेट्स या ठिकाणी आपण ॲड करू शकतो. सो अँटीबॅक्टेरियल कंपाऊंड, ॲस्ट्रिंजंट और कोऑग्युलंट टॅबलेट्स या ठिकाणी आपण यूज केलेले आहेत. सो व्हॉट आर द व्हेहिकल, सो व्हेहिकल फॉर दिस टॅबलेट एक्झाम्पलमध्ये लिहून घ्या व्हेहिकल. सो फर्स्ट व्हेहिकल आहे दॅट इज कॉल्ड सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट. सेकंड व्हेहिकल आहे दॅट इज कॉल्ड सोडियम क्लोराइड और अमाइनो ॲसिड. सो these are the vehicle which is majorly applicable for this tablet. सो या ठिकाणी हे पॉइंट्स क्लिअर करून घ्या. ओके, सो या टॅबलेटमध्ये बघा, या टॅबलेटमध्ये कुठल्याही प्रकारचं असा कंपाऊंड नाही ॲड केला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ॲकेशिया, सो हा बाइंडर आहे. सो वी कॅनॉट ॲड द ॲकेशिया वेन युअर वी आर गोइंग फॉर द अँटीबॅक्टेरियल ट्रीटमेंट बिकॉज ॲकेशिया इटसेल्फ, so acacia itself responsible to get the multiplication of the bacteria. So as
कसा हा मल्टिप्लिकेशन दाखवतो? बिकॉज इट इज अ फूड सोर्स फॉर द बॅक्टेरिया. अकेशिया हा कोण आहे? बॅक्टेरियाचं फूड आहे. ओके, सो या ठिकाणी हे पॉईंट्स क्लिअर करून घ्या. सो या ठिकाणी अजून एक पॉईंट यांनी सांगितलेला आहे की हे जी तुमची जी टॅबलेट आहे ही टॅबलेट, सो ह्या टॅबलेटचं काय झालं पाहिजे? सो इरोजन झालं पाहिजे. सो हिज टॅबलेट इट शुड बी गेट द इरोजन विथ इन प्रेझेन्स ऑफ, राईट, या टॅबलेटचं इरोजन झालं पाहिजे इन प्रेझेन्स ऑफ स्मॉल व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड. खूप जास्त स्मॉल व्हॉल्यूम ऑफ फ्लुइडमध्ये याचं इरोजन झालं पाहिजे. सो देर आर 2 टाइप्स ऑफ इरोजन. हे कधी ऐकलंय तुम्ही? सांगा मला. इरोजन हे 2 प्रकारचं असतं, राईट. सो देर इज 2 टाइप्स ऑफ इरोजन. सो वन इरोजन अँड सेकंड इरोजन. देर इज वन टाइप ऑफ इरोजन इज कॉल्ड ॲज अ सरफेस इरोजन, राईट. सो लक्षात घ्या, हे इरोजन कुणी ऐकले? अँड देर इज अनदर टाइप ऑफ इरोजन, जे इरोजन याच्यामध्ये असतं. सो दिस इज कॉल्ड ॲज अ बल्क इरोजन. ओके, सो यस, हे फिनॉमिनॉन समजून घ्या काय असतात हे. सरफेस इरोजन मीन्स व्हॉट? हे टॅबलेट आहे, आफ्टर सम टाइम्स यू विल गेट द टॅबलेट लाईक दिस, आफ्टर सम टाइम्स you will get the tablet like this, after some times it is like this, after some times no tablet, finish. So everything it is in the solution form. But what is this bulk erosion? So bulk erosion means what? This tablet it is directly getting into the basic part. So this is called the bulk erosion. हा surface phenomenon आहे आणि हा तुमचा core phenomenon आहे. कळते सगळ्यांना? Yes, the rate of release is directly proportional to the surface area, but not is with bulk erosion. एक point या ठिकाणी क्लिअर करून घ्या. So the time for the erosion, so they have given for the dental cones that is called 20 to 40 minutes. In between this 20 to 40 minutes हे तुमचं सगळ्या टॅबलेटचं या ठिकाणी इरोजन झालं पाहिजे. इथपर्यंत काय आहे का डाऊट? यस, इज देअर एनी डाऊट जे तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे? चलो, सो ऑल द एस्पायरंट्स, सो प्लीज कीप इन युअर माइंड. सो एक ना एक बीट या ठिकाणी क्लिअर करून घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. ओके, सो लेट्स बिगिन विथ द न्यू टॉपिक. सो नेक्स्ट टॉपिकचं नाव आहे, सो दिस इज कॉल्ड इम्प्लांट टॅबलेट. यस, इम्प्लांटेशन बद्दल या ठिकाणी थोडं चेक करू काय दिलेलं आहे. इंट्रोडक्टरी पार्ट आपण या ठिकाणी बघतोय. कुठला इंट्रोडक्टरी पार्ट आहे? टॅबलेटचा. सो इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्याला हा पार्ट समजला तोच पुढे प्रोसीड करू शकतो. मी परत सांगतोय, ज्याचा हा पार्ट मिस होत असेल तो पुढे प्रोसीड करू शकत नाही. पुढच्या कॉन्सेप्ट हे सगळ्या याच पार्टवर डिपेंड आहेत. सो ज्यांनी हे सेशन्स मिस करेल त्याला याचा त्रास होणारच आहे, लक्षात ठेवा. सो इम्प्लांटेशन ही जे काही एक तुमचा जो फॉर्म्युलेशन आहे, सो इम्प्लांटेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, इथे लिहून घ्या, राईट. इम्प्लांटेशन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिपॉट. Okay, so it is also called as a depot. So it is designed, yes, so designed to be, in order to design, हे कसल्या पद्धतीने डिझाइन केलेलं असतं? टू कीप, यस, सो टू कीप अंडर द लेअर, अंडर द स्किन लेअर तुम्ही असं म्हणू शकता. सो कोणत्या स्किन लेअर मध्ये ठेवलं जातं हे? सो इट इज कीप्ड इन द सबक्युटेनियस लेअर. ओके, सो सबक्युटेनियसच्या लेअरमध्ये हे तुमचं इम्प्लांटेशन ठेवलं जातं. सो हे कुणाच्या अंडरमध्ये? इन बिईंग फॉर द, सो ॲनिमलसाठी पण असतात इम्प्लांट्स, ऑर हे तुमचे मॅनसाठी पण असतात. ओके, सो पर्पज ऑफ दिस इम्प्लांटेशन, सो व्हॉट इज द पर्पज? सो व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इम्प्लांटेशन? फर्स्ट वन, सो अवॉइड द, राईट, सो क्रोनिक इनटेक ऑफ टॅबलेट. यस, सो क्रोनिक इनटेक ऑफ टॅबलेट हे आपण अवॉइड करतोय. कंटिन्युअसली टॅबलेट घ्यायची गरज नाही. सो असं होत असेल तर विल गोइंग टू डिक्रीज द टॉक्सिसिटी. सो डिक्रीज करतोय आपण या ठिकाणी. सो एक्सिपियंट, राईट, रिलेटेड टॉक्सिसिटी. सो एक्सिपियंट रिलेटेड टॉक्सिसिटी या ठिकाणी आपण कमी करतोय जर आपण असं करत असेल तर. सो त्यानुसार या ठिकाणी नेक्स्ट वन आहे पुढचा बीट, तो म्हणजे काय की आपण या ठिकाणी इन्क्रीज करतोय. सो या ठिकाणी प्रोलॉंगेशन ऑफ ॲक्शन. सो याची ॲक्शन या ठिकाणी आपण प्रोलॉंग करतोय. सो यू विल गेट द नेक्स्ट इफेक्ट. सो मेंटेन CP या ठिकाणी तुम्हाला मिळतोय. सो मेंटेन प्लाझ्मा प्रोफाईल कर्व, सस्टेन रिलीज पण तुम्ही याला म्हणू शकता. झिरो ऑर्डर कायनेटिक्स. ओके, सो या ठिकाणी कॉन्स्टंट ड्रग रिलीज तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. सो द टाइम, जो टाइम असतो या टॅबलेटचा, द टाइम फॉर दिस टॅबलेट, सो अप्रॉक्सिमेटली फ्रॉम द 6 months. सो तुम्ही असं म्हणू शकता.
सो हे महिन्यापासून ते हा किती 6 मंथ बनू शकता किंवा फ्रॉम द 1 मंथ. सो 1 महिन्यापासून ते जवळपास हा 2 इयर